महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सर्वात इंटरेस्टिंग जर कोणता लोकसभा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ. याचं कारण फार सोपं आहे. या ठिकाणी गेल्या 2 टर्मपासून खासदार आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे. कल्याण हा जरी सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असला तरी देखील यंदा म्हणजेच 2024 या लोकसभेच्या निवडणुकीआधी शिवसेनेमध्ये फूट पडली. याचा फायदा भाजप या मतदारसंघामध्ये घेऊ पाहतोय असं चित्र आहे. यामुळे जाणून घेऊया काय आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर तुम्ही सामच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आता थेट सुरुवात करूयात कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भूगोल जाणून घेण्यापासून. कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ मोडतात आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ आरक्षित आहे की नाही ते सगळ्यात आधी जाणून घेऊयात. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो. या लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. कोणते तर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा मुंब्रा. 2014 मध्ये कल्याण लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं त्यावर ही एक नजर टाकूया. 2014 साली श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात आनंद परांजपे यांनी एनसीपी कडून निवडणूक लढवली, ज्यात तब्बल 2,50,568 मतांच्या फरकाने श्रीकांत शिंदे विजयी झाले. आता 2019च्या लोकसभेमध्ये कोण किती मतांनी निवडून आलं तेही पाहूयात. 2019 साली श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात बाबाजी पाटील यांनी एनसीपी कडून निवडणूक लढवली, ज्यात तब्बल 3,44,343 मतांच्या फरकाने श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली. श्रीकांत शिंदे यांनी 2दा खासदारकीची निवडणूक लढवली. या दोन्ही वेळेला त्यांच्या एबी फॉर्मवरती उद्धव ठाकरे यांची सही आहे. आता मागच्या 2 निवडणुकांमध्ये कोण जिंकलं हे आपण पाहिलं, पण लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाल्याचं दिसतं. त्यामुळे मग आता या 2 पक्षांना मागच्या 2 निवडणुकांमध्ये नेमकं मतदान किती झालंय त्याची ही आकडेवारी पाहूयात. यावेळी दोन्ही निवडणुकांचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की लक्षात येते की शिवसेनेने कल्याणमध्ये वन साइडेड गेम फिरवलेला आहे. 2014 साली सेनेला तब्बल 53.5% मतं मिळाली, तर 2019 मध्ये 62.9% इतकी मतं शिवसेनेला मिळाली. आता कल्याण लोकसभेमध्ये मोडणाऱ्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या 2 टर्म मध्ये कुणाची किती ताकद होती तेही पाहूयात. 2019 मध्ये 3 जागी भाजप आमदार, 1 जागी शिवसेना आणि 1 जागी राष्ट्रवादीचा आमदार, तर 1 जागी मनसेचा आमदार होता. आता 2024 मध्ये मात्र चित्र वेगळं आहे, कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिलेत. याचे पडसाद लोकसभा मतदारसंघावरही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर कल्याणमध्ये नेमकं चित्र कसं आहे, कोण कोणत्या गटामध्ये आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 2019 साली शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतली, महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 6 आमदारांपैकी 3 आमदार हे भाजपचे, 1 आमदार शिवसेनेचा आणि 1 आमदार मनसेचा आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आलेला होता. उल्हासनगरचे आमदार गणपत गायकवाड हे 2 वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. याच्या आधी 2019ला गायकवाड भाजपमध्ये सामील झाले आणि ते भाजपच्या तिकिटावरती पुन्हा एकदा आमदार झाले, ज्यामध्ये शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, याचबरोबर कल्याण ग्रामीणमधून मनसेचे आमदार राजू पाटील, मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, उल्हासनगरमधून कुमार इलानी, डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण, तर कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड आमदार आहेत. तेच गणपत गायकवाड ज्यांचा पोलीस स्टेशन मधला गोळीबार हा प्रचंड गाजला होता. हा गोळीबार त्यांनी केला होता श्रीकांत शिंदे यांच्या खास असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर. निवडून आलेले बहुतांश आमदार हे महायुती सोबत आहेत. इथे भाजपचे 3 आमदार आहेत, तर 1 शिवसेनेचा आमदार असून तो शिंदे गटात आहे. 2019 साली राष्ट्रवादीचा एक आमदार इथून निवडून आला होता, तो शरद पवार गटात आहे. तो आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मनसेच्या एकमेव आमदारानेही या सरकारला पाठिंबा दिला होता. कल्याण लोकसभेचा पेपर महायुतीसाठी अतिशय सोपा जाईल असं आपल्याला वरच्या वर पाहायला मिळतं. मात्र आता मतदारसंघाचं वातावरण चांगलंच बदललंय. या ठिकाणी लढाई
ही शिंदे विरुद्ध समोरचे सर्व पक्ष अशी झाल्याची बघायला मिळते. कारण प्रत्येक पक्षातील नेता हा शिंदेच्या कार्यशैलीवरती नाराज असल्याची कुजबूज ऐकायला मिळते. यातली एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक अनुराग ठाकूर यांनी दुसऱ्यांदा कल्याणचा दौरा केला होता. या दौऱ्यावरूनही वेगवेगळ्या राजकीय चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. दरम्यान एकीकडे महाराष्ट्राने पाहिलेले राजकीय भूकंप, त्यानंतर नुकताच झालेला कल्याणमधला बहुचर्चित पोलीस स्टेशन मधला गोळीबार, अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी केलेली बंडखोरीची भाषा, ठाकरे करत असलेला जोरदार प्रचार, या सगळ्याचा नक्की कल्याणच्या लोकसभेवरती काय परिणाम होणार? कल्याण राखण्यात सीएम सुपुत्र श्रीकांत शिंदे यशस्वी ठरतील का? आणि कल्याणची जनता शिंदेंना पुन्हा एकदा संधी देऊन हॅट्रिक करू देईल का? हे पाहणं महत्वाचं आहे. पण या सगळ्या प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.